नमस्कार सर्वांना. सर्वांना कार्तिक पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. कसे आहात? छान. छान छान. छान मेसेज करतात आहे सगळेजण. दिवाळी कशी गेली? छान. छान छान. एनर्जी हाय होती ना यावेळी. आपण जी लक्ष्मी पोतली बनवली, त्यावेळी जे आपण मॅनिफेस्टेशन केलं, त्यावेळी आपण जे एनर्जीसाठी एनर्जी बुस्टअप करण्यासाठी जे प्रयत्न केले, त्याचा अनुभव तुम्हाला दिवाळी दरम्यान नक्कीच आला असेल. आणि आता ही एनर्जी आपल्याला वर्षभर स्थायी स्वरूपामध्ये टिकवायची आहे, हो ना? चला, आता आजची पौर्णिमा ही कार्तिक पौर्णिमा. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की म्हणजे कोजागिरी पौर्णिमेपासून या पौर्णिमेपर्यंत आपले विष्णू भगवान झोपी गेलेले असतात. तर कार्तिक एकादशी जी आहे त्याला देव उठणी एकादशी आणि कार्तिक पौर्णिमेला अं, देव उठणी पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात. म्हणून ही खूप महत्वाची आहे. दुसरी गोष्ट, आजचा जो मून आहे हा सुपर मून आहे. त्याच्यामुळे आजचा मून हा पृथ्वीपासून थोडा जवळ आलेला आहे. म्हणजे पृथ्वी आणि चंद्राचं अंतर हे कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे हा खूप आपल्याला साईजनी मोठा दिसतो आणि प्रखर त्याचा प्रकाश येतो आहे. त्याच्यामुळे याला सुपरमून असं सुद्धा म्हणतात. तर आता ह्या सुपरमूनची एनर्जी आपल्याला अनुभवायची आहे. तर आता जे लोक टेरेसवर बसलेले असतील त्यांना तर छानच आहे. त्यांना ऍक्च्युअली चंद्राचा प्रकाश अनुभवायला मिळतो आहे. पण जे रूम मध्ये बसलेले असतील त्यांनी पण काळजी करू नका. ऍटमॉस्फिअर मध्ये मूनचे जे व्हायब्रेशन्स आहेत, मूनलाईटचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते रूम मध्येही तेवढेच आहेत. ऍक्च्युली आपण मूनलाईट मध्ये टेरेसवरती बसलेलो नसेल तरीही, त्यामुळे आपल्याला ते व्हायब्रेशन्स आता जाणवायचे आहेत. आपल्याला त्याचा मॅनिफेस्टेशनसाठी उपयोग करून घ्यायचा आहे. तर काय असतं हे फुल मून मेडिटेशन? तर फुल मून मेडिटेशन म्हणजे ही जी डिवाइन एनर्जी चंद्राची आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एक पॉवरफुल आणि स्पिरिच्युअल टाईपचं एक आपल्याला मेडिटेशन करायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण चंद्राशी कनेक्ट होतो आणि आपल्यामधली पहिल्यांदा तर आपण स्वतःचं क्लिन्झिंग करतो. क्लिन्झिंग म्हणजे आपल्यामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा आपल्यामध्ये काही त्रास असेल आपल्याला, किंवा काय म्हणता येईल त्याला, नकारात्मकता असेल किंवा तणाव असेल, स्ट्रेस असेल, एन्झायटी असेल, हे सगळं आपल्याला मध्ये, निसर्गामध्ये, युनिव्हर्समध्ये लेट गो करायचं आहे. लेट गो करायचं आहे म्हणजे आपल्याला ते निसर्गामध्ये विलीन करून टाकायचं आहे आणि शुद्ध करायचं आहे. त्यामुळे ह्याला क्लिन्झिंगची प्रोसेस असं सुद्धा म्हणतात. तर मग या मूनलाईटमध्ये आपण स्वतःला क्लीन्स करणार आहोत पहिल्यांदा. आणि त्याच्यानंतर आपण आपल्या स्वतःमध्ये एक छानपैकी अशी स्पेस निर्माण करणार आहोत की ज्यामुळे नवीन काहीतरी सामावण्यासाठी, नवीन एनर्जीज, पॉझिटिव्ह एनर्जीज आपल्यामध्ये सामावण्यासाठी आपण स्वतःला एक व्हॅकंट करणार आहोत, स्पेस निर्माण करणार आहोत. त्यासाठी आपल्याला लेट गो करण्याची प्रोसिजर करायची आहे. तर मग आता ही क्लिन्झिंगची प्रोसिजर कशी करायची आहे? तर काय करायचं, अगर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, अगरबत्ती आपल्याला पेटवायची आहे आणि ती अँटी क्लॉकवाईज, म्हणजे क्लॉकवाईज असं फिरतं तर हे असं फिरवायची आहे. ही एक मेथड आहे अँटी क्लॉकवाईज फिरवायची. आणि म्हणायचं की माझ्यामधली जी काही नकारात्मकता आहे ती मी युनिव्हर्सकडे विलीन करून देत आहे, युनिव्हर्समध्ये ती रिलीज करून देत आहे, असं आपण म्हणायचं आहे. आणि आपल्यामधली नकारात्मकता निघून गेल्याची भावना फील करायची आहे. आणि तुम्हाला हळूहळू हळूहळू जाणवेल की तुम्हाला तुमचा जडपणा, तुम्हाला मनावर आलेलं दडपण किंवा तुमचा स्ट्रेस, एन्झायटी हळूहळू हळूहळू कमी झालेली आहे. त्याला हलकेपणा जाणवेल तुम्हाला. सेकंड, आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला मॅनिफेस्टेशन करायचं, म्हणजे जेव्हा आपण स्पेस निर्माण करणार आहोत, पॉझिटिव्हिटी गेन करायची आहे आपल्याला, तेव्हा आपल्याला मॅनिफेस्टेशन करायचं. तर मॅनिफेस्टेशन काय करायचं आहे? तर आपल्या बऱ्याच अशा इच्छा असतात किंवा काही गोल्स असतात किंवा काही आपल्याला अचीव करायचं असते किंवा काही आपलं अडलेलं काम असते, ते युनिव्हर्सला आपल्याला सांगून आपल्याला त्याची पूर्तता करायची असते.
त्यापैकीच एक गोल आपल्याला ठरवायचा आहे आणि त्या गोलची मागणी किंवा त्या गोलचं मॅनिफेस्टेशन, अफर्मेशन आपल्याला चंद्राकडे पाठवायचा आहे. चंद्राचा हा जो काही शीतल शांत प्रकाश आहे, या शीतल शांत प्रकाशामध्ये आपल्याला आपलं स्वतःचं हिलिंग होते आहे. आपल्याला आपल्या इच्छापूर्तीची जाणीव होते आहे, असं आपल्याला अनुभवायचं आहे. त्यासाठी आपल्याला कनेक्ट करायचं आहे चंद्रासोबत. त्याच्यानंतर तिसरी स्टेप आपण करणार आहोत ग्रॅटिट्यूडची. ग्रॅटिट्यूड कुणाची? तर ग्रॅटिट्यूड पहिल्यांदा तर चंद्रमाची. कारण एवढा डिव्हाइन प्रकाश, एवढा शीतल शांत कोमल असा प्रकाश आज चंद्र आपल्याला देणार आहे, देतो आहे, आणि तो आपल्याला अनुभवायचा आहे. आणि आपल्याला ती शीतलता स्वतःच्या शरीरामध्ये सामावून घ्यायची आहे आणि आपल्याला स्वतःला आतून शांत करायचं आहे, हील करायचं आहे, आणि ती एनर्जी मग आपल्याला पुढे टिकवायची आहे. तर ही त्यासाठी आपल्याला चंद्राचं काय करायचं आहे? ग्रॅटिट्यूड करायचं आहे. त्याचबरोबर हे सगळ्या 3 स्टेप्स जेव्हा आपण करू, तेव्हा आपल्याला आपली स्वतःची इनर स्ट्रेंथ, इनर पीस हे वाढल्याचं जाणवणार आहे. म्हणजे त्यावेळी आपली एनर्जी जी आहे ही हाय झालेली असेल, आपण आपल्या हायर स्ट्रेंथ पर्यंत पोहोचलेलो असतो. म्हणजेच आपण चंद्राशी कनेक्ट झालेलो असतो आणि त्या दरम्यान आपण मागितलेलं आपलं मॅनिफेस्टेशन पूर्ण झाल्याचा आपल्याला अनुभव करायचा आहे. जणू काही ते आजच पूर्ण झालेलं आहे आणि पुन्हा आपल्याला चंद्राचे आभार मानायचे आहेत. ह्या सगळ्या स्टेप्स आपल्याला करायच्या आहेत. ठीक आहे. तर आता ह्या चंद्राच्या प्रकाशामध्ये आपण आपलं मेडिटेशनची प्रोसेस सुरू करणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? पहिल्यांदा तर रिलॅक्स बसायचं आहे. आपण जिथे कुठे बसलेलो आहोत, आपण खुर्चीवर बसलेलो असोत किंवा आपण जमिनीवरती आसन टाकून बसलेलो असोत, आपण टेरेसवर असोत किंवा आपण आपल्या रूम मध्ये असो, जिथे कुठे असो, आपण अगदी चंद्राच्या डायरेक्ट प्रकाशामध्ये आहोत. चंद्राचा प्रकाश आपल्या शरीरावरती येतो आहे, आपल्या डोक्यावरती तो पडतो आहे, आपल्या क्राऊन चक्रावरती तो पडतो आहे आणि तिथून तो आपल्या शरीरामध्ये हळूहळू एंट्री करतो आहे, असं आपल्याला फील करायचं आहे. आणि आपलं मेडिटेशन सुरू करायचं आहे. मी तुम्हाला गाईड करणार आहे आणि तुम्ही शांततेने चंद्राशी एकरूप होऊन तुमचं मेडिटेशन आता सुरू करायचं आहे. रिलॅक्स बसायचं आहे, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, डोळे मिटलेले आणि शांत भावना चेहऱ्यावरती, एक छोटीशी स्माईल, शांत व्हायचं आहे, आतून स्वतःला शांत करायचं आहे. मनातल्या मनात भाव आणायचे आहे की आपण आपलं स्वतःला क्लीन्स करत आहोत. आपली सर्व नकारात्मकता निघून जात आहे, ब्रह्मांडामध्ये विलीन होत आहे, आणि मला आता कुठल्याही गोष्टीचा त्रास नाही आहे. मी माझ्या मनामध्ये कोणाबद्दलही काहीही काय म्हणता येईल, हर्टची भावना ठेवलेली नाहीये. मी सर्वांना माफ केलेला आहे, मी सर्वांना फॉरगिव्ह केलेलं आहे, आणि हे सर्व मी माझ्या माइंड मधून फॉरगेट करायचं आहे, मला विसरून जायचं आहे हे सगळं. तर आता हे जे काही मून मेडिटेशन आहे, फुल मून मेडिटेशन आहे, ही फुल मूनची एनर्जी आपल्याला आता अनुभवायची आहे. त्यापैकीची आता आपली पहिली स्टेप आपण क्लिन्झिंगची केलेली आहे. आणि हा फुल मून मेडिटेशनचा जो पर्पज आहे आपला, हा पहिल्यांदा तर क्लिन्झिंग आणि लेट गो. लेट गो म्हणजे सगळं सोडून द्यायचं आहे, माफ करायचं आहे सगळ्यांना, सगळं काही विसरून जायचं आहे. याला आपण लेट गो प्रोसेस असं म्हणतो. आपण त्या सगळ्या बॅड गोष्टीमधून, डार्क एनर्जी मधून आता बाहेर पडलेलो, आपण आता एनर्जाइज झालेलो आहोत, शुद्ध झालेलो आहोत. आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह गोष्टीच्यासाठी एक स्पेस निर्माण झालेली आहे. ठीक आहे. आता आता नेक्स्ट आपला पर्पज आहे की आपल्याला या मूनलाईटशी आपल्याला कनेक्ट व्हायचं आहे, है ना. कनेक्ट व्हावं लागेल आपल्याला, आपण जिथे कुठे असू. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला बाकीचं मॅनिफेस्टेशन आहे, ग्रॅटिट्यूड आहे, हे सगळं करायचं आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तुम्ही सर्वांनी डोळे बंद करायचे आहेत, रिलॅक्स बसा, ताठ बसा. आता आपली मेडिटेशनची प्रोसेस सुरू होते आहे. ताठ बसायचा आहे आणि हात असे रिसिव्हिंग मोड मध्ये, म्हणजे हात आपल्या मांडीवरती ठेवा
आणि रिसिव्हिंग म्हणजे आकाशाकडे ओपन होतील असे ठेवा. म्हणजे आपण स्वीकारायला तयार झालेलो आहोत. आता आपली सिस्टीम रिसेट झालेली आहे. आपण आता रिसिव्हिंग मोडमध्ये आहे. आता आपल्याला सगळं काही मिळवायचं आहे, मागायचं आहे, तर आपण मिळवायलाही तयार पाहिजे ना. आपली आपली जर आपण आपला पदर पसरून बसलेलं असेल तर आपल्याला भेटेल ना. त्याच्यामुळे आपल्याला आता हात मोकळे करून युनिव्हर्स कडून रिसीव्ह करायचं आहे. ठीक आहे, रिलॅक्स बसा. एक दीर्घ लांब लांब श्वास घ्यायचा आहे. लांब श्वास घ्या. श्वास सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. पुन्हा रिलीज करा. आणि अनुभव करा की श्वास रिलीज होताना माझ्यामधली निगेटिव्हिटी पण निघत आहे. पुन्हा एकदा लांब श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. डोळे बंद ठेवायचे आहे जोपर्यंत मी तुम्हाला ओपन करा असं म्हणणार नाही तोपर्यंत. डोळे उघडायची घाई करायची नाही आहे, कारण आपल्याला ही सगळी प्रोसेस डोळे बंद करून अनुभवायची आहे. किंवा जे लोक टेरेसवर बसलेले असतील ते एकदा पूर्ण डोळे उघडून चंद्राला बघून घ्या. चंद्राचा लाईट आपल्या डोळ्यामध्ये सामावून घ्या, आपल्या शरीरामध्ये सामावून घ्या आणि मग डोळे बंद करा. आणि जे लोक रूम मध्ये बसलेले आहेत त्यांनी इमॅजिन करायचं आहे की मी लख्ख चंद्रप्रकाशामध्ये बसलेली आहे. चंद्राचा प्रकाश माझ्या डोक्यावरती पडलेला आहे. शीतल, शांत, थंड प्रकाश माझ्या शरीरावरती पडलेला आहे. मी चंद्राच्या प्रकाशामध्ये न्हावून निघालेली आहे. ठीक आहे. आता आपण जरी कोणी खुर्चीवर बसलेले असाल किंवा कोणी जमिनीवर बसलेले असाल तर आपण जमिनीशी पण कनेक्ट झालेलो आहोत. आपण आपल्या अर्थ सोबत पण कनेक्ट झालेलो आहोत. हे पण आपल्याला अनुभव करायचा आहे. त्यासाठी आपल्याला असा अनुभव करायचा आहे की माझ्या पायातून रूट्स, मुळं बाहेर येतात आहे, ते जमिनीमध्ये जातात आहे. मी जमिनीशी कनेक्ट झालेलो आहे किंवा झालेली आहे. ठीक आहे. म्हणजे आपण आता आपल्या अर्थ सोबत पण कनेक्ट झालेलो आहोत आणि आपण आता चंद्राच्या प्रकाशासोबत, चंद्रासोबत सुद्धा कनेक्ट झालेलो आहोत. पुन्हा एकदा लांब श्वास घ्या आणि सोडा. इमॅजिन करा आकाशामध्ये तारे टिमटिमत आहेत. ताऱ्यांचा प्रकाश आहे. त्याच्या मधोमध चंद्र लख्ख प्रकाशाने उजळलेला आहे किंवा लख्ख प्रकाश चंद्राचा पडलेला आहे. तो अतिशय शांत आहे. सॉफ्ट व्हाईट गोल्डन मूनलाईट, एक सोनेरी प्रकाश तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतो आहे. तुमच्या डोक्यावरती तो पडलेला आहे. तुमच्या डोक्यावरती जे क्राउन चक्र आहे त्याला आपण गेट म्हणतो किंवा ओपनिंग म्हणतो. जे युनिव्हर्सच्या सगळ्या कॉस्मिक एनर्जीज आपल्या स्वतःमध्ये सामावण्यासाठी ते आपल्याला एक ओपनिंग गेट दिलेलं आहे. त्या क्राउन चक्रामधून हा मूनलाईट, चंद्रप्रकाश आपल्या शरीरामध्ये, डोक्यामध्ये एंट्री करतो आहे, प्रवेश करतो आहे. हळूहळू हळूहळू तो प्रकाश आपल्या हातापर्यंत, आपल्या पूर्ण शरीरामध्ये, आपल्या पायापर्यंत, पायाच्या बोटापर्यंत सामावलेला आहे. आता चंद्राचा प्रकाश आपल्या पूर्ण बॉडीमध्ये सामावलेला आहे. आपल्या प्रत्येक सेलपर्यंत तो पोहोचलेला आहे असं अनुभव करा. फील करा की माझ्या अगदी नसानसांमध्ये, अगदी प्रत्येक सेलपर्यंत हा चंद्राचा प्रकाश पोचलेला आहे. मी चंद्राच्या प्रकाशाने न्हावून निघालेले आहे.
चंद्राचा शांत शीतल प्रकाश मला आतून हील करतो आहे. मला एक मानसिक शांती देतो आहे. अनुभवा, ती शांती अनुभवा. त्या चंद्राच्या प्रकाशाची शुद्धता अनुभवा. ती शांतता, ती शुद्धता, ती कोमलता अनुभवा. ही चंद्राची शीतलता, ही शांतता मला एक विचारांची स्पष्टता देते आहे. भावनिक, मानसिक संतुलन देते आहे. माझ्या प्रत्येक श्वासाबरोबर एक सकारात्मक ऊर्जा माझ्या शरीरामध्ये प्रवेश करते आहे. अनुभवा. माझ्या प्रत्येक येणाऱ्या श्वासासोबत मी सकारात्मकता अनुभवते आहे. मी आतून स्वतःला खूप शांत, माझं स्वतःचं हिलिंग होते आहे. संतुलन मिळते आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर माझ्यातली नकारात्मकता निघून जाते आहे. राग, भीती, थकवा, ईर्ष्या, मला झालेला त्रास, ताणतणाव सर्व बाहेर निघून युनिव्हर्स मध्ये जाऊन क्लीन होते आहे. ह्या सर्व डार्क किंवा ब्लॅक एनर्जीज माझ्या शरीरातून निघून मूनलाईट मध्ये डिझॉल्व्ह होतात आहेत, विलीन होतात आहेत. इथे एक मनातल्या मनात एक अफर्मेशन आपल्याला म्हणायचं आहे. अंडर द लाईट ऑफ this full moon, I release all that no longer serves me. Under the light of this full moon, I release all that no longer serves me. म्हणजे आता हे माझ्या काहीही उपयोगाचं नाही, ते मी सर्व चंद्रप्रकाशामध्ये सोडून देत आहे. आता तुम्हाला हळूहळू खूप हलकं वाटायला लागलं असेल. तुम्ही आतून खूप हलके, लाईट फील करत असाल. कारण तुमच्या विचारामध्ये, तुमच्या मनामध्ये जो काही जडपणा आलेला होता, तो जडपणा आता निघून गेलेला आहे. इतकं हलकं, इतकं हलकं वाटत असेल तुम्हाला की हळूहळू हळूहळू तुम्ही चंद्राकडे आकर्षित होत आहे. चंद्राच्या दिशेने तुम्ही जातात आहात. इतकं हलकं तुम्हाला फील होत असेल. तुम्हाला अनुभवायचं आहे तो लाईटनेस. चेहऱ्यावरती एक छान स्माईल आणायची आहे की मी किती छान आतून शुद्ध झालेले आहे. मला किती छान वाटते आहे, हलकं वाटते आहे. मी खूप दिवसापासून या क्षणाची वाट बघत होते. या शुद्धतेची वाट बघत होते. या शीतलतेची वाट बघत होते. हवेच्या का झुळकेसोबत एक सुंदर चंदनाचा सुगंध तुमच्या पर्यंत पोहोचलेला आहे असं अनुभवा. तुम्हाला छान शीतल थंड चंदनाचा सुगंध आलेला आहे असं अनुभवा. आता तुमच्या मनामध्ये एक छान स्पेस निर्माण झालेली आहे. एक पॉझिटिव्हनेस निर्माण झालेला आहे. आणि आता तुम्ही नवीन गोष्टी
तुमचे गोल्स, तुमच्या डिझायर्स अचीव करण्याच्यासाठी, अट्रॅक्ट करण्याच्यासाठी तयार झालेले आहात. ते गोल्स तुम्हाला आता व्हिज्युअलाइज करायचे आहेत की तुम्हाला आता काय हवं आहे. तुम्हाला मी 1 मिनिटाचा वेळ देते. तुम्ही मनातल्या मनात ठरवा, तुम्हाला आज चंद्राला काय मागणं मागायचं आहे, काय तुमची इच्छा आहे, काय तुमच्या डिझायर्स आहेत. युनिव्हर्सला सांगा, आता तुम्ही रिसीव्ह करण्यासाठी तयार झालेले आहात. चंद्रमाला सांगा, चंद्रमाला नमस्कार करा आणि चंद्रमाला म्हणा की आज तुझ्या ब्लेसिंग्स मिळवण्यासाठी मी रेडी झालेले आहे. फोकस करा. तुम्ही मनामध्ये कुठली इच्छा आणलेली आहे, तुमची कोणती डिझायर आहे, तुम्हाला काय वाटते की तुम्हाला काय मिळालं पाहिजे, तुमची काय इच्छा आहे चंद्रमाला मागण्याची. ती इच्छा मनात आणा, त्याच्यावरती फोकस करा. चंद्रमाला आभार पण व्यक्त करा की हे चंद्रमा, मला तू याआधीही भरपूर काहीतरी दिलेलं आहे. मी अगदी तुझ्या आशीर्वादाने तृप्त झालेली आहे. पण तरीही आज मी तुला माझं मागणं मागते आहे. माझी इच्छा पूर्ण करण्याची मी इच्छा प्रकट करते आहे. ती इच्छा तू माझी पूर्ण करशील याची मला पूर्ण खात्री आहे. तुझ्या ह्या डिवाइन लाईटमध्ये माझं मॅनिफेस्टेशन पूर्ण होणार आहे. फील करा. ब्लेसिंग्स फील करा. आता असं फील करा जसं तुम्ही जी इच्छा प्रकट केली होती ती तुम्हाला मिळालेली आहे. आणि तुम्ही चंद्रमाचे आशीर्वाद घ्या. चंद्रमाला धन्यवाद द्या. धन्यवाद द्या या क्षणाला, की ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो चंद्रमाकडे काहीतरी मागणी करण्यासाठी. त्यासाठी चंद्रमाला धन्यवाद द्या. धन्यवाद द्या त्या शीतल प्रकाशाला. धन्यवाद द्या युनिव्हर्सला. धन्यवाद द्या युनिव्हर्सच्या अनाकलनीय गूढ शक्तीला. धन्यवाद द्या आपल्या मातापित्यांना. धन्यवाद द्या आपल्या सर्व गुरूंना. धन्यवाद द्या त्या क्रिएटरला ज्यांनी हे इतकं सुंदर विश्व निर्माण केलेलं आहे. धन्यवाद द्या पाचही तत्वांना, ज्या तत्वांनी मिळून आपण बनलेलो आहोत. अनुभवा ते ब्लेसिंग्स. हळूहळू हळूहळू आपल्या ओरिजिनल कंडिशन मध्ये परत यायचं आहे. स्वतःकडे परत यायचं आहे. आतापर्यंत आपण चंद्रमाशी कनेक्ट झालेलो होतो.
डोळे उघडायची घाई करायची नाहीये. हात एकमेकांवरती रब करायचे आहेत आणि हाताचे तळवे आपल्या डोळ्यावरती ठेवायचे आहेत. बोटं नाही, तळवे ठेवायचे आहेत. कसं वाटलं? मस्त. छान. मस्त. कोण कोण कनेक्ट झालं होतं चंद्रमा सोबत? मी. आणखी मॅडम, उज्ज्वला मॅडम, मंजुषा ताई, अनम्यूट करा. हो, झाली होती कनेक्ट. ओके. कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं. छान वाटलं. हं. आणखी कोण आहे? अर्चना कराळे मॅडम. हा हा, एकदम छान वाटलं मॅडम. छान वाटलं ना? हा. हा हा तेच मी, अनुभव घ्या. हा. नाही, आणि खरोखरच छान वाटलं. बरं बरं बरं, ठीक आहे ना. हम्म. आणखी कोण जॉईन आहे? वाकोडे मॅडम, पल्लवी मॅडम, मंजुषा लोळे मॅडम. खूप छान आणि पॉझिटिव्ह असं वाटलंय. बर, तेच तेच फील करायचं आहे. आपण असे छोटे छोटे प्रोग्राम्स आपण घेत चालू. त्यांनी काय होईल की तुम्हाला या एनर्जीच्या फील्डमध्ये तुम्ही स्वतःला कनेक्ट कराल आणि मग आपल्याला आपली स्वतःची एनर्जी आपण अपलिफ्ट करू. त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी हलक्या वाटायला लागतात. एकतर आपलं म्हणजे मन जास्त हलकं होतं. आपण बारीक सारीक गोष्टीकडे फार लक्ष देत नाही, म्हणजे दुर्लक्ष करणं शिकतो हळूहळू. आणि त्याच्यामुळे आपली एनर्जी ऍक्टिव्हेट होते, हाय होते. आणि मग आपल्याला युनिव्हर्स सोबत कनेक्ट करून आपल्याला जे काही आपले गोल्स असतील किंवा आपल्या इच्छा असतील ते आपल्याला अचीव करायला सोपं जातं. त्यामुळे ही प्रॅक्टिस आपण मध्ये मध्ये करत चालू. जर आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला जर जमलं तर प्रत्येक पौर्णिमेला करू. एक चक्रा मेडिटेशनचं पण आपण, चक्रा बॅलन्सिंगचं पण एक मेडिटेशन घेऊ. मी तुम्हाला हम्म. प्रोग्राम देईल तेव्हा, तर थोडं ट्राय करा. तर सर्वांनी हे मेडिटेशन खूप छान पद्धतीने अनुभवलेलं आहे. स्वतःला चंद्राच्या प्रकाशामध्ये चंद्राशी कनेक्ट झालेला आहात, युनिव्हर्स सोबत कनेक्ट झाल्याचा अनुभव घेतलेला आहे. आतून सर्वांना काम फील होते आहे. बरोबर? चला, खूप छान. सर्वांनी जॉईन केलं, सर्वांनी वेळेवर जॉईन केलं आणि अगदी कॉन्सन्ट्रेशननी सर्वांनी आपलं मेडिटेशन पूर्ण केलं. आपण आता असेच छोटे छोटे प्रोग्राम्स मेडिटेशनचे घेत चालू. नेक्स्ट आपण 7 चक्रा बॅलन्सिंगचा प्रोग्राम घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि असेच माझ्यासोबत जुळलेले राहा. कारण कसं आहे ना की आपली एनर्जी ही नेहमी अपलिफ्ट आपल्यालाच करावी लागत असते. त्यासाठी वेगवेगळे मोडॅलिटीज ज्याला आपण म्हणू, किंवा वेगवेगळे छोटे छोटे प्रोग्राम्स मी घेऊन येणार आहे. आणि सर्वांनी जॉईन करत चला आणि माझ्यासोबत कनेक्टेड राहा. एनर्जी फील्डमध्ये आपण आलेलो आहोत आणि आपल्याला या एनर्जीचा नक्की फायदा होणार आहे. त्याच्यामुळे अपेक्षा करते की तुम्ही नेक्स्ट टाइम सर्वजण जॉईन कराल. आणि आज आपण इथे थांबूयात. सर्वांचे खूप 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 आभार. जॉईन झालात, चंद्राच्या शीतल शांत प्रकाशाचा अनुभव घेतला, तुमचं मॅनिफेस्टेशन केलं, अफर्मेशन म्हटलं, क्लिन्झिंग झालाय. थँक्यू थँक्यू थँक्यू. हा, एक गोष्ट राहिली आहे, ती मी तुम्हाला सांगते, ती तुम्हाला करायची आहे. आता हे मेडिटेशनचं सेशन क्लोज झाल्याच्या नंतर काय करायचं आहे, एक काचाची बॉटल घ्यायची आहे. त्याला आपण मून वॉटर प्रिपरेशन असं म्हणतो. काचाची बॉटल घ्यायची. त्या काचाच्या बॉटलवरती तुम्हाला जे काही अफर्मेशन म्हणायचं आहे किंवा तुम्हाला जे काही गोल अचीव करायचं आहे ते गोल एका कागदावरती लिहायचं आणि त्या बॉटलवरती चिपकवायचं. आणि त्या बॉटलमध्ये पाणी भरायचं आणि झाकण लावून ती बॉटल आज रात्रभर चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवून द्यायची आहे. आणि ठेवताना सुद्धा तिला अफर्मेशन देऊन ती ठेवायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी ती आणायची आहे. कारण सूर्योदय जेव्हा होतो तेव्हा सूर्याची एनर्जी सुरू होते. आपल्याला मूनलाईट किंवा मून वॉटर तयार करायचं आहे. त्याच्यामुळे सूर्योदयाच्या पूर्वी ती घेऊन यायची आपल्याला. आणि मग आपण ती मून वॉटर म्हणून रोज ती पिऊ शकतो. त्याच्यामध्ये पाणी टाकून टाकून आपण ते पाणी वाढवून रोज पाणी पिऊ शकतो. ते आपल्याला ती एनर्जी
पुढच्या 15 दिवस महिनाभर सुद्धा मिळते. असं आपण दर पौर्णिमेला करून ते मून वॉटर ठेवू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला आपले क्रिस्टल्स चार्ज करायचे आहे. एका काचाच्या बाउलमध्ये क्रिस्टल्स घ्यायचे आहेत, ते मूनलाईट मध्ये ठेवायचे आहेत आणि सकाळी उठल्यावर त्याला घरामध्ये म्हणजे सूर्योदयापूर्वी त्याला पण घरामध्ये आणायचं आहे. किंवा मग आपल्या ज्या कुंड्या असतात त्या कुंडीच्या मातीमध्ये आपण ते क्रिस्टल्स ठेवू शकतो रात्रभर, पण वरून चंद्रप्रकाश येईल असं, आणि मग सकाळी त्याला घेऊन यायचं आहे बिफोर सनराईज. तर हे दोन चार्जिंगच्या ज्या प्रोसेस आहेत ह्या आपल्याला करायच्या आहेत. त्या मी तुम्हाला जरा सांगायला विसरली होती. आणि नेक्स्ट टाइम आपण एक कागद पेन पण घेऊन बसणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण काय म्हणते फॉरगिवनेसची प्रॅक्टिस किंवा लेट गोची प्रॅक्टिस करणार आहोत. ते कसं करायचं ते मी तुम्हाला आता नेक्स्ट टाइम सांगेल, किंवा आताही सांगू शकते की तुम्हाला जे काही आता म्हणजे लेटेस्ट पिरियडमध्ये 15 दिवसामध्ये महिन्यामध्ये तुम्हाला जे काही काही हर्ट्स असतील किंवा काही कुठे तुम्ही दुखावले असेल, कुठे तुमची नाराजी झाली असेल किंवा कोणाकडून दुखावले असाल, तर त्या 4-5 गोष्टी एका कागदावर लिहायच्या आणि त्या फाडून टाकायच्या. मग नंतर थोड्या वेळाने त्या फाडून टाकायच्या. ही प्रॅक्टिस तुम्ही आज पण करू शकता रात्री झोपायच्या पूर्वी, किंवा मग ते कागद फाडून त्याच्या छोटे छोटे चिटोरे करून त्याला तुम्ही जाळून ते राख जी आहे ती युनिव्हर्समध्ये उडवून देऊ शकता. तुमच्या कुंडीमध्ये पण टाकू शकता. तुम्ही त्याला बेसिनमध्ये फ्लश पण करू शकता. एक किंवा मग आज जर तुम्ही नाही केलं तर तुम्ही रोज ही प्रॅक्टिस, ज्याला आपण लेट गोची प्रॅक्टिस म्हणतो, क्लिन्झिंगची प्रॅक्टिस म्हणतो, हे करणं खूप आवश्यक आहे. दिवसभराच्या आपल्या पूर्ण हालचालीमध्ये, दिवसभराच्या आपल्या रोजच्या ऍक्टिव्हिटीजमध्ये कुठे ना कुठे काहीतरी आपल्याला टोचल्यासारखं बोचल्यासारखं होते, ज्याचा आपण डोक्यामध्ये भरून घेत होते, त्याचा आपल्याला त्रास होतो. ज्या व्यक्तीमुळे झालेला त्या व्यक्तीला काही त्रास नसतो होत, पण आपल्याला होत असतो. तो आपल्याला आपल्यामधून काढून टाकायचा असतो. तर मग काय करायचं, रोज रात्री झोपायच्या पहिले एका कागदावरती एक डायरी करा. त्याच्यामध्ये त्या 4-5 गोष्टी लिहून टाका आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला फाडून टाका किंवा जाळून टाका. ते कागद तेवढा चिटोरा झालेला जाळून टाका. ही एक प्रॅक्टिस आहे. आणि आता तुम्हाला मी नेक्स्ट सेशन झालं तर ग्रॅटिट्यूड वरती सेशन घेणार आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रॉपर ग्रॅटिट्यूड कसं करायचं, रोज त्याची प्रॅक्टिस कशी करायची, कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी, किमान 10 गोष्टीसाठी रोज तरी आपण ग्रॅटिट्यूड केलंच पाहिजे, ते मी सगळं तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये नक्की सांगेन. आज आपण थांबूया. सर्वांनी छान स्वतःला हलकं फील केलं, चंद्राकडे आकर्षित झाल्याचं फील झाल्याचं बोलले सर्वजण. मला पण छान वाटलं की चला, तुम्हाला जर असा एक डिवाईन अनुभव मी तुम्हाला देऊ शकली तर मला पण त्याचे ब्लेसिंग्स नक्कीच मिळतील. तर जॉईन केल्याबद्दल पुन्हा 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 एकदा तुम्हाला खूप खूप धन्यवाद. थँक्यू.